नमस्कार. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर क्विक रिव्हिजन बॅचचा आजचा आपलं 25वावं लेक्चर आहे आणि आजच्या 25व्या लेक्चरमध्ये पाहणार आहे आपण दिशा ज्ञान चाचणी. हा बुद्धिमत्तेचा आपला तिसरा टॉपिक आहे. बरोबर, 21 टॉपिक पर्यंत आपण अंकगणित हा पार्ट पाहिलेला आहे आणि ते 22व्या लेक्चरपासून आपण बुद्धिमत्ता हा पार्ट पाहतोय. तर आजचा आपला टॉपिक आहे डायरेक्शन सेन्स, दिशा ज्ञान चाचणी. महत्त्वाचा टॉपिक आहे आणि एकदम सिंपल आहे, कमी कष्टामध्ये जास्त मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे. एकच कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, फक्त दिशा लक्षात ठेवायच्यात. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य, नैऋत्य, आग्नेय आणि वायव्य या जर 8 दिशा तुम्हाला लक्षात आल्या तर तुम्हाला यातला एकही प्रश्न सोडवता येणार नाही असं होणार नाही. सगळेचे सगळे प्रश्न तुम्हाला सिंपल मध्ये सरळ सरळ सॉल्व्ह करता येतील. ओके, ठीक आहे. तर एकदा फक्त तुमच्या माहितीसाठी ही जी डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन आहे, ही कोणती आहे? ही आहे पूर्व. ओके, ॲज इट इज. त्याच्या बाजूला कोणती? बॅक साईडला पश्चिम, वरती असणारे उत्तर आणि खाली असणारे दक्षिण. ह्या दिशा आहेत. ओके, ह्या मुख्य दिशा आणि त्यानंतर येणाऱ्या उपदिशा. ओके, तर पूर्व आणि उत्तरच्या मध्ये ही जी असणारे ही ईशान्य आहे. ईशान्येला एक्झॅक्ट अपोजिट नैऋत्य ईशान्य वारे, वाऱ्यांवरून लक्षात ठेवा. त्यानंतर इथं असणारे आग्नेय आणि एक्झॅक्ट त्याच्या अपोजिटला असणारे वायव्य. ओके, पूर्व उत्तर मध्ये ईशान्य आणि पूर्व दक्षिण मध्ये आग्नेय, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट नैऋत्य आणि एक्झॅक्ट अपोजिट वायव्य. एवढं जरी तुमच्या लक्षात राहिलं तरी मला वाटतं हा टॉपिक सिंपल एवढ्याच कन्सेप्टवर संपलेला आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करतोय मागच्या 10 ते 12 वर्षाच्या प्रश्नांना. ओके, पहा पहिला प्रश्न काय दिलाय आपल्याला. पहिला प्रश्न दिलाय, सान्वी पूर्वेकडे काय अंतर चालत जाते आणि नंतर ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते. नंतर ती 50 मीटर चालते व ती परत उजव्या बाजूला 135 अंश वळते. तर 15 मीटर चालत जाते. तर तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देशित करते? आता पहा, सिंपल जर क्वेश्चन पाहिला तर तुम्हाला इथं काय असणार आहे? डावा आणि उजवा. ओके, तुमचा पहा चालत जायचंय आणि जेव्हा डाव्या बाजूला सांगितलं जाईल तेव्हा तुमच्या सरळ डाव्या बाजू कोणती हे पाहायचं, तुमची उजवी बाजू कोणती हे पाहायचं, तुमचा हात वर करायचा. त्याच्यानुसार तुम्हाला दिशा काय करणार आहे समजणार आहेत. एक्झॅक्ट त्याच सिंपल वेने तुम्हाला जायचं आहे. फक्त इमॅजिन करायचं का पूर्वेला चालत असताना माझी उजवी बाजू कोणती आणि माझी डावी बाजू कोणती. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी तुमच्याकडे पाहतोय आणि माझी समोर तुम्ही जे माझ्या समोर पूर्व दिशा, बरोबर. आता माझ्या समोर जर पूर्व आहे तर जेव्हा मी उजव्या बाजूला वळणार आहे, म्हणजे हा माझा उजवा हात आहे, जेव्हा मी उजव्या बाजूला वळणार आहे तेव्हा माझी डायरेक्शन ही असणार आहे आणि जेव्हा मी डाव्या बाजूला वळणार आहे तेव्हा माझी डायरेक्शन ही असणार आहे. उजव्या मी जेव्हा पूर्वेला पाहणार आहे तेव्हा माझ्या डाव्या बाजूला नेहमी उत्तर असणार आहे आणि माझ्या उजव्या बाजूला नेहमी दक्षिण असणार आहे. ओके, ठीक आहे, आलंय लक्षात? हे लक्षात ठेवायचे. तर मला वाटतं एकदम सिंपल क्वेश्चन आहे. पहा, सान्वी काय करते? पूर्वेकडे काय अंतर चालत जाते. ठीक आहे, सान्वी या डायरेक्शनने पूर्वेकडे चालत गेली. ओके, चालत जाते. आता ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते. आता समजा ही सान्वी या डायरेक्शनने चालली. जर सान्वी चालती असं इमेजिन करा, ती तिच्या डाव्या बाजूला, डावी बाजू कोणती येणार आहे? तिची अप डायरेक्शन. ही तिची कोणती आली? डावी बाजू. डाव्या बाजूला 90 अंशात वळते आणि ती 50 मीटर चालत जाते. आता इथे जी चालत गेलेली आहे ती, ओके, पूर्व बाजूला आले, वरती गेली डाव्या बाजूला आणि 50 मीटर चालत गेली. ओके, ठीक आहे, मीटर चालते. आता ती तिच्या उजव्या बाजूला, आता पहा इथपर्यंत गेली, इथं आता ती वरती पाहते. आता तिची उजवी बाजू कोणती येणार आहे? परत ही ती उजव्या बाजूला किती मीटर जाते? सॉरी, ती तिच्या उजव्या बाजूला 135 अंशात वळते. आता जर ती पहा बरं का, जर ती अशी वळली तर ती किती आहे? 90 अंशात. पण अजून तिला किती गरज आहे? 45 अंशाची, कारण 135 म्हणजे 45 मध्ये ती या टाईप मध्ये मूव्ह करेल. लक्षात आलं? म्हणजे जर ती अशी चालतीये, जर ती पूर्णपणे या डायरेक्शन मध्ये गेली तर किती अंशात वळाली? ती 90 अंशामध्ये वळाली. पण तिला पहा, म्हणजे थोडक्यात ती इथून अशी वळाली 90 आणि अजून तिला कितीची गरज आहे? 45. म्हणजे टोटल किती मुवमेंट केली तिने? 135. हे नीट लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल सर इथून खाली का? नाही. आता समजा पहा, मी असा चालत जातोय, जेव्हा मी 90 अंशामध्ये वळणार आहे तेव्हा मी हा असा वळणार आहे. लक्षात आलं? म्हणजे माझा जो अँगल झाला, माझी ही डायरेक्शन आहे, मी सरळ या डायरेक्शन चाललो. आता माझा जो 90 अंशाचा कोण होणार आहे ते या डायरेक्शन सोबत होणार आहे, म्हणजे मी 90 असं वळणार आहे. माझा मागून येणाऱ्या लाईन सोबत 90 नाही होते, माझा पुढे जाणाऱ्या लाईन सोबत मी 90 अंशात वळतोय. हे लक्षात ठेवा. म्हणजे जर सान्वी अशी अपवर्ड डायरेक्शनने चालली आहे तर ती 90 अंशात वळणार आहे, तेव्हा ती समोर ज्या डायरेक्शन जाते त्याच्या सोबत 90 होणार आहे आणि तिथून परत अजून 45 ची गरज आहे. म्हणजे पहा, मला जर 180 मध्ये वळायचं असेल तर मी 180 मध्ये एक्झॅक्ट बॅक साईडला वळणार आहे. लक्षात आलं? म्हणजे या डायरेक्शनने मी 90 आणि परत 90, म्हणजे मी पूर्ण बॅक साईडला आलो. लक्षात आलं? म्हणजे माझा जो पहिला 90 अंशाचा कोण होणार आहे तो या रेषेसोबत होणार आहे आणि अजून जर मला 90 वळायला सांगितलं तर इथून परत पुढे मी जाणार आहे.
लक्षात आलं? म्हणजे पहिला 90 अंशाचा कोन इथं तयार झाला, नंतर 45चा, आणि म्हणून इथं टोटल किती आलं? 135. ओके, कोन नीट समजून घेत चला. वळते आणि 15 मीटर चालते. फक्त किती मीटर चाललेली? ती 15 मीटर चाललेली, लक्षात ठेवा. आता ती जर 15 मीटर चालली बस आणि इथं ती थांबली, चालते. आता ती तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा दर्शवते? आता तिला इथं उभं करा आणि सांगा. आता पहा, ही कोणती दिशा होती? ही पूर्व होती. पहा, सर्वात सुरुवातीला ती पूर्व दिशेने अशी चालत आली होती. आता ती इथे उभी आहे आणि तिच्या डाव्या बाजूला जर विचारलं, डावी बाजू कोणती येणार आहे? पलीकडची साईड. आता पलीकडची ही जी साईड आहे, आताच तुम्ही इथं पहा कोणती दिशा आहे. अर्थातच कोणती दिशा आहे ती? ईशान्य. म्हणजे ती इथे आहे पहा, म्हणजे ही पूर्व दिशा आहे. आणि तिच्या डाव्या बाजूला म्हणजे कोपऱ्यावर कोणती येणार आहे? ईशान्य. म्हणजे पर्याय क्रमांक 1. लक्षात आले? तर या पद्धतीने तुम्हाला दिशा ज्ञान जर असेल, म्हणजे दिशेची माहिती असेल, तर तुम्ही सहज प्रश्न सोडवू शकता. आलो आपण पुढच्या प्रश्नाकडे. काय दिलंय पहा, सकाळी नीलम सूर्याच्या दिशेने चालायला सुरुवात करते. सूर्याच्या दिशेने म्हणजे कुठं? पूर्वेला. ओके, पूर्वेला चालायला सुरुवात करते आणि 8 किमी चालते. म्हणजे टोटल किती किमी चालली ती? 8 किलोमीटर चालली. ओके, ठीक आहे. ती 90 अंशाच्या कोनात डावीकडे वळते. आता ती जर अशी असेल, आता उजवी बाजू म्हणलं तरी ती खाली वळणार आहे, डावी म्हणलं तरी वरती वळणार आहे, वळते आणि सरळ 12 किलोमीटर पहा, म्हणजे डावीकडे गेली वरती. इथं किती चालली ती? 12 किलोमीटर. ओके, डावीकडे वळते आणि 12 किलोमीटर चालतंय. पुन्हा ती 90 अंशाच्या कोनात उजवीकडे वळते. उजवीकडे म्हणजे आता ती जर ह्या डायरेक्शन असेल तर उजवी बाजू तिची ती आली, म्हणजे आता ती उजवीकडे जाणार आहे आणि परत वळते आणि 8 किमी जाते. म्हणजे परत ती किती जाणार आहे? 8 किलोमीटर जाणार आहे. ओके, जाते. तर ती सुरुवातीच्या स्थानापासून किती अंतर दूरवर आहे आणि कोणत्या दिशेला आहे? आता पहा, म्हणजे ती परत त्या डायरेक्शन गेली, तर सुरुवातीचं स्थान तिचं हे होतं, अंतिम स्थान तिचं हे, तर एकूण अंतर किती असं त्यांना काढायचं. लक्षात आलं? म्हणजे जर आता आपण जर व्यवस्थित इथं काटकोन त्रिकोण जर करून घेतला तर तुमच्या लक्षात येईल. पहा, ही दिशा मी सरळ पुढे वाढवली आणि हे इथं खाली करून घेतलं. ओके, म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर हा एक काटकोन त्रिकोण तयार झाला. हे डिस्टन्स किती आहे? 8 किलोमीटर. हे पण किती असणार आहे? 8, कारण सेम ॲज इट इज इथं असणार आहे. आणि हे जे किती आहे? 12, म्हणजे हे पण किती असणार आहे? 12. म्हणजे हे जर टोटल डिस्टन्स पाहिलं तर किती होणार आहे? 8 आणि 8 16 किलोमीटर, बरोबर. आणि हे जे डिस्टन्स तुम्ही पाहिलं तर हे किती होणार आहे? 12 किलोमीटर. मग आता पायथागोरस थेरमनुसार कर्णाचा वर्ग तुम्हाला काढायचा आहे, म्हणजे ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत अंतर काढायचंय. हा काटकोन त्रिकोण झाला. पायथागोरस थेरम तुम्हाला माहिती आहे, ह्या काटकोन त्रिकोणामध्ये इथं जर ए, बी आणि सी असेल, इथं 90 अंश असेल, तर काय होतो? कर्णाचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजे एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग, बरोबर. मग आता इथं जर आपण त्या पद्धतीने करायचं ठरवलं तर हा कोण आहे? कर्ण. मग कर्णाचा वर्ग कर्ण वर्ग मी या ठिकाणी दिला. उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, उरलेली बाजू कोणती आहे? ही काय? 16चा वर्ग अधिक इकडे काय? 12चा वर्ग. 16चा वर्ग 256. ओके, प्लस 12चा वर्ग 144. किती आले? 6 आणि 4 10. हाताला 1. परत 6 आणि 4 10. हाताला 1. ओके, आणि 2 आणि 2 म्हणजे किती आले? 400. कर्णाचा वर्ग 400. 400 कोणाचा वर्ग आहे? 20चा. म्हणजे कर्ण किती मिळाला तुम्हाला? कर्ण किती मिळालं तुम्हाला? 20. म्हणजे मूळ अंतरापासून हे जे अंतर आहे हे किती किलोमीटर आहे? 20 किलोमीटर आहे. आणि आता तिची डायरेक्शन कोणती आहे? म्हणजे कोणत्या दिशेला आहे? ती कोणत्या दिशेला आहे? तर 20 किलोमीटर आणि कोणत्या दिशेला आहे? तर ती ईशान्य दिशेला आहे. पहा, ही तिची पूर्व आहे आणि आता ती कोणत्या आहे? कोपऱ्यावर आहे. ओके, ईशान्य दिशेला आहे. म्हणजे 20 किलोमीटर आणि ईशान्य दिशा, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे? 3. लक्षात आलं? म्हणजे इथं तुम्हाला काय माहित पाहिजे? इथं तुम्हाला माहित पाहिजे पायथागोरस थेरम. लक्षात आले? ठीक आहे, जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय? त्याच्या पुढचा प्रश्न पहा. सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला, त्यानंतर वळून तो दक्षिणेकडे 2 किलोमीटर आला, त्यानंतर पुन्हा तो वळून 2 किलोमीटर पूर्वेकडे गेला, त्यानंतर तो पुन्हा उत्तरेकडे 7 किलोमीटर गेला. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याचे स्थान निश्चित अंतर किती किलोमीटर आहे? ओके, ठीक आहे. आता पहा, सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला, पूर्वेकडे चालत गेला 10 किलोमीटर. ओके, 10 किलोमीटर तो पूर्वेकडे चालत गेला. त्यानंतर वळून तो दक्षिणेकडे 2 किलोमीटर आला. इथं दक्षिण नाही. ओके, खाली दक्षिण, खाली वरती उत्तर आहे. लक्षात ठेवा. तो दक्षिणेकडे किती आला? 2 किलोमीटर आला, गेला. पुन्हा तो वळून पूर्वेकडे 2 किलोमीटर गेला. पुन्हा तो वळून इकडे पूर्वेकडे 2 किलोमीटर गेला. ओके, पूर्वेकडे 2 किलोमीटर गेला. त्यानंतर तो वळून उत्तरेकडे 7 गेला. पहा,
परत तो वळून उत्तरेकडे 7 किलोमीटर गेला, 7 किलोमीटर. म्हणजे हे जर तुम्ही अंतर पाहिलं तर हे किती असणार आहे, 2 किलोमीटर. म्हणजे ऑब्विसली हे वरचं जे अंतर आहे हे किती असणार आहे, 5 किलोमीटर, कारण टोटल किती आहे, 7 किलोमीटर. हे आपण इथं सॉल्व्ह केलं. ठीक आहे. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याचे स्थितीचे स्थानापर्यंतचे अंतर किती. मग सुरुवात तो इथं होता. ओके. आता त्याचा अंतिम स्थान आपल्याला काढायचं आहे, इथं येतो, बरोबर. म्हणजे हे जर इथं जॉईंट केलं तर हे किती आहे, 10 आणि हे किती आहे, 2. लक्षात ठेवा. म्हणजे हे टोटल अंतर किती आलं, 12 किलोमीटर. आणि हे टोटल किती आहे, 5. का, कारण खाली किती आहे, 2, इथून इथपर्यंत 2, इथून इथं 5, कारण टोटल किती आहे, 7 किलोमीटर. ठीक आहे. म्हणजे परत तुम्हाला काय काढायचं आहे, कर्णाचा वर्ग. काय काढायचं आहे तुम्हाला, कर्ण वर्ग, म्हणजे पायथागोरसचा थेरम. ओके. प्रमेय म्हणजे काय होणार, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज. इथं काय, 90 अंश. कर्ण वर्ग नीट समजून घ्या, पायथागोरसचा थेरम नीट समजून घ्या. कर्णाचा वर्ग, काटकोन त्रिकोणातली सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग, हा काय असतो, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे खालची बाजू कोणती आहे, 12. ही का, कारण ही 10 आहे आणि इथं 2 आहे, म्हणजे 12चा वर्ग अधिक ही टोटल किती आहे, 5. 5चा वर्ग, 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25. बेरीज किती आली, 169. 169 कोणाचा वर्ग आहे. ओके. इकडे काय राहिलं, कर्ण वर्ग, बरोबर. तिकडे कोण राहिलं, कर्ण वर्ग 169 आहे. म्हणजे कर्ण किती आला, कर्ण आला 13, कारण 13चा वर्ग किती आहे, 169. म्हणजे मूळ स्थानापासून किती किलोमीटर अंतर आहे, 13 किलोमीटर. लक्षात आले, समजलंय. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. पायथागोरस थेरम नीट 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 समजून घ्या. ओके. ठीक आहे, झालं. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पहा. त्याच्या पुढचा प्रश्न, श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. श्रीकांत कुठे आहे, उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर प्रवास करतो. नंतर तो डावीकडे वळतो, 20 किलोमीटर प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो, 40 किलोमीटर प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर प्रवास करतो. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे. एकदम सिंपल आहे. आता आपल्याला इथं अंतर काढायचं नाही, आपल्याला काय ठरवायचे, फक्त दिशा ठरवायची. मग दिशा जर ठरवायची तर 20-30 असं काही लिहित बसायचं गरज तुम्हाला नाहीये. शेवटचा प्रश्न पहा, कोणत्या दिशेला त्याचं काय तोंड आहे. ओके. ठीक आहे. प्रश्न चालू करतोय आपण सॉल्व्ह करायला. आपल्याला कुठेही मेजरमेंट लिहायचं नाही. ओके. श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. ओके. ठीक आहे, उभा आहे. उत्तर म्हणजे वरची दिशा आहे, अप डाऊन, अप डायरेक्शन. तो उजवीकडे वळतो. आता पहा, तो ऍक्च्युली त्याचं डायरेक्शन तोंड इकडे आहे. ओके. उत्तरेकडे तोंड करून तो इथं उभा आहे, त्याचं तोंड उत्तरेकडे आहे. आता तो उजवीकडे वळालाय. उजवीकडे म्हणजे ही त्याची उजवी बाजू. ओके. वळाला आणि 30 किलोमीटर प्रवास करतो, म्हणजे तो इकडे गेला, पूर्वेकडे गेला. ओके. ही पूर्व दिशा आहे. ही कोणती, त्याची उत्तरेकडे तोंड होतं, चालत नाही गेलेला. उजवीकडे वळून तो पूर्वेकडे गेलेला आहे. नंतर तो डावीकडे, आता जर पूर्वेकडे तोंड असेल तर डावी म्हणजे त्याची उत्तर दिशा आली. डावीकडे वळतो आणि 20 किलोमीटर प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो. उजवी म्हणजे आता इकडे जर त्याचं तोंड आहे उत्तरेकडे, परत उजवीकडे म्हणजे पूर्वेकडे तो वळतो. ओके. आणि 40 किलोमीटर प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो. आता इकडे जर तोंड असेल तर पुन्हा उजवीकडे म्हणजे त्याची ही दिशा आली आणि 35 किलोमीटर प्रवास करतो. म्हणजे आता तो इथं आलेला आहे. ओके. उजवी म्हणजे ह्या बाजूला तो वळणार आहे, खालच्या बाजूला प्रवास करतो. तर आता त्याचे कोणत्या दिशेला आहे, तर खालची दिशा कोणती आहे, दक्षिण. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे, 4. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कुठेही मेजरमेंट लिहायची गरज पडली नाही. आले लक्षात, समजले. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. काय दिलाय पहा पुढचा प्रश्न. प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर प्रवास केला आणि नंतर पूर्वेकडे 3 किमी प्रवास केला. शेवटी तो डावीकडे वळाला आणि 2 किलोमीटर प्रवास केला. तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे प्रश्न तुम्हाला लक्षात आलेला आहे. ओके. मला वाटतं तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करा. याचं उत्तर मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर पाठवेल. जेनेसिस MPSC नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे, तिथे मी तुम्हाला सगळी उत्तरं पाठवेल. मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता, कारण सेम क्वेश्चन रिपीट होत आहेत. तर तेच क्वेश्चन जर असतील तर मी या ठिकाणी सोडवणार नाहीये. तुम्हाला उत्तर जेनेसिस MPSC टेलिग्रामवर भेटेल. ओके. याचं उत्तर ठीक आहे. तर हा प्रश्न मला वाटतं तुम्ही प्रॅक्टिस करावी, कारण डावं आणि उजवं एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. जर नवीन प्रश्न असेल तर आपण नक्की सॉल्व्ह व्हायचा प्रयत्न करूया. ओके. ठीक आहे. पाहता, राम आणि श्याम दोघेही ए बिंदूपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने, आता वेगळा प्रश्न आहे थोडासा. राम आणि श्याम दोघेही ए बिंदूपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहेत. ए बिंदूपासून राम 3 किलोमीटर व श्याम
4 किलोमीटर चालले, त्यानंतर राम डावीकडे वळून 4 किलोमीटर चालला आणि श्याम सुद्धा डावीकडे वळून 5 किलोमीटर चालला. आता त्यांच्या मधील अंतर किती? ठीक आहे, आता काय होतं पहा, ए बिंदू या ठिकाणी होता. राम आणि श्याम दोघे ए बिंदू एकमेकांच्या विरुद्ध, विरुद्ध म्हणजे काय, हा जर इकडे चालत गेला तर हा इकडे चालत आला. आपण असं समजूया हा कोण आहे, राम आहे, इकडे कोण आहे, श्याम आहे. ओके, राम आणि श्याम विरुद्ध दिशेने चालत गेले. ए बिंदू पासून राम 3 किलोमीटर गेला. राम किती किलोमीटर गेलाय, 3 किलोमीटर गेला. त्यानंतर आणि श्याम 4 मीटर आहे, सॉरी, ठीक आहे, इकडे किती आहे, 4 मीटर आणि हा किती आहे, 3 मीटर. ओके, ठीक आहे. त्यानंतर राम डावीकडे, आता तो जर तिकडे चाललाय तर डावी बाजू म्हणजे त्याची उत्तरेकडीची बाजू आली. डाव्या बाजूला तो 4 मीटर चालला, तो डावीकडे गेला आणि 4 मीटर चालला. श्याम सुद्धा डावीकडे. आता श्यामची डावी बाजू कोणती असणार आहे, खालची बाजू असणार. का, पा तो जर इकडे चाललाय तर त्याची डावी बाजू खालची. जर मी ह्या डायरेक्शन चाललो तर डावी बाजू माझी ही येते, मी ह्या डायरेक्शन चाललो तर डावी बाजू माझी ही येते. ओके, म्हणजे अपोजिट असणार आहे त्याच्या. तो पण किती वळून 5 मीटर चालला. किती मीटर चालला, 5, हे लक्षात ठेवा. डावीकडे वळून 5 मीटर चालला. आता त्यांच्यामधील अंतर किती आहे, आता त्यांच्यामधलं अंतर आपल्याला काढायचं, बरोबर आहे. म्हणजे हे जर टोटल पाहिलं तर टोटल अंतर किती आहे, हे 7, कारण हे 4 आणि हे. ओके, आणि इथून इथलं अंतर आपल्याला काढायचं. लक्षात आलं. म्हणजे जर आता मी हा या ठिकाणी पायथागोरस थेरम तयार केला तर तुमच्या लक्षात येईल. पहा, आपल्याला हे अंतर काढायचंय. लक्षात आलं कोणतं अंतर काढायचंय. मी काय केलं, हे इथं जॉईन केलं. ओके, आता हे अंतर 4 आहे आणि हे अंतर किती असणार आहे, 5. ओके, म्हणजे टोटल अंतर किती आलं, 9 मीटर. ओके, आणि हे टोटल अंतर किती आलं, हे 4 आणि हे 3, 7 मीटर. ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे अंतर काढायचंय बाय पायथागोरस थेरम. 7चा वर्ग, कर्ण आला परत, म्हणजे काय आला, कर्णाचा वर्ग. कर्ण वर्ग किती आहे, एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. काटकोन त्रिकोण तयार करून घ्यायचं लगेच. ओके, आता पहा, कर्ण वर्ग किती आहे, 7चा वर्ग अधिक दुसरी बाजू किती आहे, 9चा वर्ग. 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81, बरोबर आहे. 9 1 10, हाताला 1, 9 9 4 13, 130, बरोबर आहे. म्हणजे 130 जो आहे 4 13, कर्ण वर्गाला 130, वर्गमुळात 130, 11चा वर्ग 121, बरोबर आहे. म्हणजे इथं जे उत्तर असणार आहे हे साधारण 10चा वर्ग 100 आहे, 16चा वर्ग 256 आहे, 19चा तर ऑलरेडी जास्त येणार आहे. म्हणजे हे जे अंतर असणार आहे 30 वर्गमुळात गेले, म्हणजे वर्गमुळात 130, म्हणजे हे 11च्या जवळ असणार आहे. कारण 11चा वर्ग वर्गमुळात जर 121 असेल तर बाहेर येताना 11 येतात, हे तर तुम्हाला माहिती. मग वर्गमुळात 130 असेल तर ते जवळ कोणाचे असणार आहे, 11.40च्या. लक्षात आलंय. तर 11.40चा वर्ग काय, 130 आहे. म्हणजे हे मीटर दोघांमधलं अंतर किती आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय बा, ABCDE हे उत्तरेकडे तोंड करून मैदानात उभे आहेत. त्यांची स्थिती पुढील प्रमाणे आहे. ओके, ठीक आहे. ABCD हे उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत, म्हणजे आपण असं कन्सिडर करू आणि हे त्यांची उत्तरेकडे तोंड करून असण्याची दिशा आहे. ओके, मग इथं काही कंडिशन दिल्यात. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय, बीच्या डाव्या बाजू जो आहे त्याच्या ईशान्य दिशेला कोण आहे. ठीक आहे, बीच्या डाव्या बाजूला जो आहे त्याच्या ईशान्य दिशेला कोण आहे, हा आपला मेन प्रश्न आहे. आपण स्थिती पाहूया, कोण काय कसं कसं उभे, किती जण आहेत उभे, 1 2 3 4 आणि हे 5 जण आहेत. ओके, ठीक आहे. डीच्या उजव्या बाजू 40 मीटरवर बी आहे. डीच्या उजव्या बाजू, डीची, आता डी जर मी इथं घेतला त्याच्या उजव्या बाजूस 40 मीटरवर बी आहे. ओके, इथं किती आहे, 40 मीटर. ओके, ठीक आहे. उजवी बाजू म्हणजे पलीकडची बाजू. ओके, ठीक आहे. बीच्या दक्षिणेस 60 मीटरवर ए. बीच्या दक्षिणेस म्हणजे इथून खाली चालू झालं, 60 मीटर आलो आणि इथं कोण आहे, ए. ओके, ठीक आहे. बीच्या दक्षिणेस, ओके, मीटरवर आहे. डीच्या पश्चिमेस 25 मीटरवर सी. पश्चिम, आता ही त्याची पूर्व आहे, म्हणजे इकडं कोणती आली, पश्चिम. पश्चिमवर 25 मीटरवर, 25 मीटरवर कोण आहे, सी आहे. ओके, ठीक आहे. डीच्या पश्चिमेस सी आहे. एच्या उत्तरेस 90 मीटरवर ई आहे. एच्या उत्तरेस, उत्तर म्हणजे इथं तो 60 आला, अजून पुढे गेला 30, म्हणजे टोटल किती आलं, 90. ओके, इथं कोण आहे, ई आहे. त्याच्या उत्तरेस, उत्तरेस म्हणजे त्याच्या वरची दिशा, 90 सांगितले, कारण ई पासून इथपर्यंत तर 60 आहे आणि तिथून पुढे 90 झालं. ओके, ई आहे. तर बीच्या डाव्या बाजूस बी आहे, त्याची डावी बाजू म्हणजे ही आली, डाव्या बाजूस डी आहे, त्याच्या बाजूस जो आहे
त्याच्या ईशान्य दिशेला, त्याची ईशान्य दिशा म्हणजे ही आली, कोण आहे तर ई आहे, सिंपल आहे, पर्याय क्रमांक 4. त्याच्या डाव्या बाजूला डी आहे, त्याच्या ईशान्येला ई आहे, संपला विषय. ओके, हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. काय पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य आणि एक्झॅक्ट त्याच्या बाजूला कोण आहे नैऋत्य, इथं कोण आहे आग्नेय आणि इथं कोण आहे वायव्य. या दिशा जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला सहज पद्धतीने हा प्रश्न सोडवता येणार आहे. ओके ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय, रवी घरातून बाहेर पडला व पश्चिमेकडे 40 मीटर चालला. ओके, रवी घरातून बाहेर पडला, पश्चिमेकडे चालला, त्यानंतर तो डावीकडे वळून 30 मीटर चालला, पुन्हा उजव्या बाजूला वळाला, पुन्हा 20 मीटर चालला, पुन्हा तो उजव्या बाजूला वळाला, 30 मीटर चालला. तर रवी आता सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे, म्हणजे प्रश्न पुन्हा रिपीट झालेला आहे. ओके, सेम प्रश्न आहे, तुम्हाला ग्रुपवर भेटेल, जेनेसिस एमपीएससी टेलिग्राम ग्रुप. ओके ठीक आहे. आता त्याच्यानंतर श्याम आपल्या घरापासून दक्षिणेला 5 किलोमीटर गेला, त्यानंतर डावीकडे वळून 3 किलोमीटर गेला, नंतर डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला, पुन्हा डावीकडे वळून 15 किलोमीटर गेला. तर तो आपल्या घरापासून किती अंतरावर आहे. पुन्हा प्रश्न सेम. ओके, डावी आणि उजवी ही लक्षात ठेवा. ओके, जर तो ह्या दिशेने जात असेल तर त्याची ही कोणती झाली डावी बाजू. ओके, आणि ही कोणती झाली उजवी बाजू. त्यानंतर जर तो असा जात असेल तर ही काय झाली त्याची उजवी बाजू, ही काय झाली त्याची डावी बाजू. असं जात असेल तर ही काय झाली त्याची उजवी बाजू, ही काय झाली त्याची डावी बाजू. सरळ आपल्याला इमेजिन करायचं का आपण चालत असताना आपण जर पूर्वेने चाललोय तर आपल्या उजवीला कोण असेल आणि डाव्या बाजूला कोण असेल, दॅट्स इट, एवढंच आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सेम सेम प्रश्न विचारले गेलेले आहे तुम्हाला. त्यानंतर नीरज हा पश्चिमेकडे, याच्या आधीचा प्रश्न वाचलाय का आपण. ठीक आहे, मनीने त्याचा मित्र नादिरला त्याच्या घरी भेटण्यासाठी, आता पहा हा प्रश्न वेगळा आहे थोडासा. ठीक आहे, तसे सगळे सेमच आहेत. ओके ठीक आहे. मनीने त्याचा मित्र नादिरला त्याच्या घरी भेटण्यासाठी स्वतःच्या घरापासून आग्नेय दिशेला 3 किलोमीटर गाडी चालवली. ओके, आग्नेय दिशा, आग्नेय म्हणजे इथं येतो, याचं घर आहे कोणाचं, मनीने त्याच्या मित्र नादिरला त्याच्या घरी भेटण्यासाठी स्वतःच्या घरापासून, कोण मनी, इथं कोण आहे मनी. मनीने काय केलं, नादिरला भेटायला गेला आग्नेयला, त्याच्या घरापासून 3 किलोमीटर. आग्नेय दिशा ही आग्नेय दिशा, कारण ही कोणती आहे पूर्व, आणि ही कोणती आहे ईशान्य. ओके ठीक आहे. आग्नेयला किती किलोमीटर गेला 3 किलोमीटर गेला, 3 किलोमीटरला गेला. इथं कोणाचं घर आहे, इथं घर कोणाचं आहे, इथं कोण आहे मनी, इथं नादिर, दिशा कोणती आहे आग्नेय. ओके, इथं कोणाचं घर आहे, घर आहे नादिर. ओके ठीक आहे, नादिरचं घर आहे. तिथून 5 किमी नैऋत्य दिशेने गाडी चालवून तो दोघे पुन्हा हेमूच्या घरी भेटले. आता इथून जर त्याला नैऋत्येकडे जायचंय, पहा बरं का, पुन्हा एकदा डायग्राम नीट समजून घ्या. इथं एक घर आहे मनीचं, त्याने 3 किलोमीटर आग्नेयेकडे गाडी चालवली. इथं घर कोणाचं आहे नादिरचं, नादिरला भेटला, ही आग्नेय दिशा. आता दिशा ज्ञान तुम्हाला आहे हे मी समजून चालतो. ओके, चालवली, तिथून 5 किलोमीटर ते नैऋत्य दिशेने गाडी चालवून आता इथं आले. आता इथली नैऋत्य पाहिजे, इथं जी नैऋत्य ही कोणती ईशान्य, म्हणजे आता ते कुठं गेले नैऋत्य, एक्झॅक्ट इकडं. ओके, किती आले 5 किलोमीटर. इथं एकाचं घर आहे, कोण आहे हेमू. 5 किलोमीटर नैऋत्य दिशेने गाडी चालवून ते दोघे हेमूला त्याच्या घरी भेटले. इथं कोण आहे हेमू, ठीक भेटले. तिथून ते तिघे 11 किलोमीटर ईशान्य दिशेला, आता इथून ईशान्य, आता इथली ईशान्य कोणती आहे परत इथं, बरोबर आहे, ईशान्य दिशेला 11 किलोमीटर गेले ईशान्येला. इथून ही परत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, इथून ते ईशान्येला गेले 11 किलोमीटर गेले. किती किलोमीटर गेले 11. ओके, ईशान्येला 11 किलोमीटर गेले. 3 किमी वायव्येला आणि ईशान्येला 3 किमी वायव्य. आता इथून वायव्य जी दिशा आहे ती कोणती आहे, इथं जर पाहिलं ही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण म्हणजे ही वायव्य. इथून ते वायव्येला गेले किती 3 किलोमीटर. इथून ते किती आलेले आहेत 11 किलोमीटर. इथं किती आले वायव्येला आले. तिथून शेवटी 11 किमी ते नैऋत्येला गेले. नैऋत्य दिशा इथली जी नैऋत्य आहे ती कोणती आहे, या दिशेने आले. हे 3 आहे, म्हणजे थोडक्यात ते मनीच्या घरावरून आले.
लक्षात ठेवा, थोडक्यात त्यांचं जे घर आहे, कारण हे अंतर किती आहे, 3च आहे, आणि ते परत 11 किलोमीटर आले. इथं कोणत्या दिशेला आले ते 11 किमी नैऋत्य, नैऋत्य म्हणजे परत खालची दिशा. ओके, आले आणि तिथे थांबले, इथे थांबले. ते आता स्वतःच्या घरापासून सर्वात जवळ कोण आहे, सर्वात जवळ पहा, हे अंतर किती आहे, 5 किलोमीटर, कारण इथपर्यंत हे जेवढं असणार आहे तेवढंच हे असणार आहे. इथं कोण आहे, मनी आहे. इथं कोण आहे, हेमू. हे अंतर किती आहे, 3 किलोमीटर. म्हणजे कोण आहे सर्वात जवळ, घराजवळ कोण आहे, हेमू आहे. लक्षात आलं. म्हणजे नैऋत्य दिशा, तुम्ही ज्या ठिकाणापाशी जाल तिथून तुम्हाला आग्नेय, नैऋत्य, ईशान्य, वायव्य ठरवायचे. लक्षात आलं. जवळ कोण आहे, हेमू आहे. पर्याय क्रमांक काय, 2 आहे. नीट समजून घ्या. तुम्ही ज्या ठिकाणी जाल तिथून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हे समजून घ्यायचंय. दिशा ज्ञान तुम्हाला आहे तरी पण सांगतो. पूर्व ही आहे पश्चिम, ही आहे उत्तर, ही आहे दक्षिण, ही आहे ईशान्य, ही नैऋत्य, ही वायव्य आणि ही आग्नेय. ओके, ठीक. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय, नीरज हा पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो तिथून 9 मीटर उत्तरेकडे गेला, डावीकडे वळून 7 मीटर सरळ चालत गेला, त्यानंतर डावीकडे वळून 9 मीटर सरळ चालत गेला, पुन्हा उजवीकडे वळून तो 5 मीटर चालत गेला. तिथून तो सुरुवातीच्या ठिकाणी सरळ चालत आला, तर त्याला किती मीटर अंतर कापावे लागले. मला वाटतं हा प्रश्न तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता. सेम क्वेश्चन रिपीट होते, म्हणजे तेच प्रश्न असल्यामुळे मी सॉल्व्ह करत नाही, याची प्रॅक्टिस तुम्ही करायची. त्याच्यानंतर एक नदी उत्तरेकडे दक्षिणेकडे वाहते. एक नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. ओके, नदी आहे, प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. एक नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे, म्हणजे तिची डायरेक्शन या टाइप मध्ये, उत्तरेवरती आहे, ती खाली वाहते. ओके, या मार्गात ती डावीकडे वळते व टेकडी भोवती अर्धवर्तुळ करते आणि नंतर डावीकडे काटकोन करून वळते, वाहू लागते. आता या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहते. ओके, उत्तरेकडून दक्षिणेकडे ती वाहते. या मार्गात ती डावीकडे, पहा, समजा ती खाली वाहते म्हणजे या डायरेक्शनने ती वाहते. आता ती डावीकडे अर्धवर्तुळ करते, म्हणजे ती डावी म्हणजे ह्या बाजूला वळणार, बरोबर. म्हणजे ती अशी चाललेली आहे, ती डावीकडे वळाली आणि अर्धवर्तुळ केलं, म्हणजे ती इथं आली. ओके, नंतर ती डावीकडे काटकोन, आता ती जर अशी आली आहे आणि परत डावीकडे काटकोन, म्हणजे माझी ही बाजू आली, म्हणजे परत ती डावीकडे काटकोन करून वळते, वाहू लागते. आता या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहत आहे, कोणती दिशा आहे ही, परत दक्षिण. झालं उत्तर. पहा, तिने डाव्या बाजूला वळून अर्धवर्तुळ करून परत डाव्याच बाजूला वळाली. सिंपल आहे. तिची डावी बाजू कोणती, अशी वाहत असताना डावी बाजू, पुन्हा अर्धवर्तुळ करून आली डावी बाजू, संपला विषय. म्हणजे हा, ठीक आहे. तर या पद्धतीने ती डाव्या बाजूला म्हणजे दक्षिणेला वळते. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पहा, आराध्य राज आपल्या घरापासून पूर्वेकडे 20 किलोमीटर चालत गेला, नंतर उजवीकडे वळून तो 9 किलोमीटर चालत गेला, पुन्हा उजवीकडे वळून 8 किलोमीटर चालला, तर तो घरापासून किती अंतरावर आहे. प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे, पायथागोरस थेरम. ओके, एकच प्रश्न सारखा रिपीट होतोय पहा. त्यानंतर बिंदू पी हा बिंदू ए पासून पश्चिमेस 10 मीटर आहे, बिंदू बी हा बिंदू पी पासून दक्षिणेस 2 मीटरवर आहे. आता थोडासा वेगळा प्रश्न आहे, आपण सॉल्व्ह करूया. ओके, पहा, बिंदू पी हा बिंदू ए पासून पश्चिमेस 10 मीटरवर आहे. ए पासून म्हणजे आपण इथं ए ला घेऊ. ओके, आणि त्याच्या पश्चिमेस 10 मीटर कोण आहे, पी आहे. हा ए बिंदू आहे, पी बिंदू आहे. ओके, ठीक आहे. बिंदू बी हा पी पासून दक्षिणेस 2 मीटर आहे, पी पासून दक्षिण, इथं बी आहे 2 मीटरवर. क्यू हा बी पासून पूर्वेस 6 मीटर, हा कोण आहे, क्यू. हा किती आहे, 6 मीटर आहे. बिंदू सी हा क्यू पासून उत्तरेस 2 मीटर, उत्तरेस 2 मीटर, हे 2 मीटर अंतर आहे, म्हणून आपण हे डायरेक्ट इथं पोहोचलो. ओके, कोण आहे, सी. किती आहे, 2 मीटर आहे. तर खालील कोणते 3 बिंदू एका सरळ रेषेत आले, ए, इथं सी आणि इथं पी, ए सी पी. पर्याय क्रमांक 1 झालं उत्तर. ओके, तर दिसायला अवघड असणारा प्रश्न मात्र एकदम सोपा आहे. ओके, ठीक आहे. आता त्याच्या पुढचा, आदिल त्याच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला आहे,
त्याच्या घराच्या मागच्या बाजूच्या तो सरळ 50 मीटर चालत गेला, उजवीकडे वळून तो पुन्हा 50 मीटर चालत गेला, तिथून तो डावीकडे वळाला, 25 मीटर चालून जाऊन थांबला. तर आता आधी सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे? मला वाटतं याचं उत्तर सहज तुम्हाला काढता येऊ शकतं. प्रॅक्टिस करायची आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवायचं आहे. प्रत्येक प्रश्न या ठिकाणी सोडून भेटणार नाही, कारण ते सेम आहेत, पण याची सगळी उत्तरं तुम्हाला जेनेसिस MPSC या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहेत. आतापर्यंत आपण जेवढी सगळे काही लेक्चर घेतले त्याच्या सगळ्यांच्या PDF तुम्हाला तिथं दिलेल्या आहेत. 2 पद्धतीने PDF तुम्हाला शेअर केलेले आहेत. एका ठिकाणी डायरेक्ट क्वेश्चन फक्त दिलेला आहे, तिथं उत्तर तुम्हाला डॅश किंवा टिकमार्क करून दिलेलं नाहीये. पण दुसऱ्या PDF मध्ये मात्र त्याचं उत्तर तुम्हाला टिकमार्क करून दिलेलं आहे, म्हणजे बरोबर आहे की नाही हे तुम्हाला चेक करता येऊ शकतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जर तुम्हाला उत्तर अपेक्षित असेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला ते उत्तरही लिहून दिलं जाईल कशा पद्धतीने. ओके, ठीक आहे. तर पाहूया आपण पुढचा प्रश्न. परत दक्षिणेकडे पूर्वेकडे वळून 50 घरा जाऊन कोणत्या किलोमीटर अंतरावर आहे? ठीक आहे. तर हा पण प्रश्न झालेला आहे, सोडवलेला आहे. मी का तेच करत नाही तर लेक्चर लेंदी होतं, मग तुम्हाला पण प्रॅक्टिसला आणि तेच सांगण्यात परत पॉईंट राहत नाही, म्हणून मी या ठिकाणी तोच प्रश्न सारखा रिपीट करत नाही. हे त्याच्या मागचं कारण, बाकी दुसरं काही नाही. ओके, ठीक आहे. तर परत सचिन आणि रमेशच्या ठिकाणापासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने प्रत्येकी 3 किलोमीटर अंतर चालत जातात. मला वाटतं मगाशी आपण राम आणि श्यामचा प्रश्न सोडवलेला आहे. सेम पद्धतीने परत तोच प्रश्न आलेला आहे, म्हणजे पुन्हा प्रश्न रिपीट होतात, हे तुम्ही समजून घ्या. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न, A व B दोघांच्या शाळेपासून चालण्यास एकाच वेळी सुरुवात केली. ओके, थोडासा वेगळा आहे. चला आपण आता हा प्रश्न सॉल्व्ह करूया. A व B दोघांनी शाळेपासून चालण्यास एकाच वेळी सुरुवात केली. A हा 4 किलोमीटर उत्तरेकडे चालत गेला, नंतर उजव्या बाजूला वळून 5 किलोमीटर चालला. तर B हा पश्चिमेकडे 6 किलोमीटर चालत गेला आणि नंतर उजव्या बाजूला वळून पुन्हा 4 किलोमीटर चालला. तर A आणि B, A हा B पासून किती अंतरावर आहे? ओके, ठीक आहे. इथं शाळा आहे असं आपण कन्सिडर करू. सुरुवातीला A हा 4 किलोमीटर उत्तरेकडे चालला, उत्तरेकडे इथं गेला 4 किलोमीटर. ओके, A चाललोय, गेला, नंतर तो उजव्या बाजूला वळला, उजवी बाजू ही त्याची ती बाजू आहे, आणि 5 किमी गेला, इकडे गेला, तो इथं A थांबला. हे किती आहे? 5 किलोमीटर. ओके, ठीक आहे. त्यानंतर B हा पश्चिमेकडे 6 गेला, पश्चिमेकडे 6 किलोमीटर गेला. नंतर तो त्याच्या उजव्या बाजूला, उजवी बाजू कोणती आली? त्याची वरची बाजू उजवी आली, पुन्हा तो वळून 4 किलोमीटर गेला, म्हणजे इथं हे अंतर किती आहे? 4 किलोमीटर. हे पण 4 आहे, म्हणजे तो याच लाईन मध्ये आलेला आहे, बरोबर. इथं कोण थांबला? B थांबला. आता त्यांचं असं म्हणणं आहे, चालला तर A हा B पासून किती अंतरावर आहे? आता हे किती आहे? 6. हे पण किती असणार? 6 किलोमीटर असणार. आणि इथून इथं किती आहे? 5. 6 आणि 5 किती? 11 किलोमीटर. एकमेकांपासून किती असणार आहे? 11 किलोमीटर. संपलं होतं. ओके, म्हणजे प्रश्न दिसायला मात्र हार्ड आहेत, पण तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करायला जाता तेव्हा मात्र ते एकदम तुम्हाला सिंपल वाटते. ओके, ठीक आहे. आता पहा, जैन नैऋत्य. ओके, ठीक आहे. चला, हा पण प्रश्न आपण सोडवणार आहोत. काय प्रश्न दिलाय? जैन नैऋत्येकडे पाहते आहे, ती तिच्या डावीकडे 135 अंशातून व नंतर त्याच दिशेने 45 अंशातून वळाली. नंतर ती घड्याळी दिशेने 270 तून वळाली. आता ती कोणत्या दिशेकडे पाहते? ओके, आता प्रश्न जरी तुम्हाला दिसायला अवघड वाटला तरी एकदम सिंपल आहे. आपण आधी डायग्राम काढून घेऊया. ही आहे पूर्व, ही आहे पश्चिम, त्यानंतर आहे ही आहे उत्तर, आणि ही आहे दक्षिण. आता एक समजून घ्या, इथं प्रत्येकामध्ये 90 अंशाचं कोण आहे? इथे किती आहे? 90. हे किती आहे? 90. हे किती आहे? 90. आणि हे किती आहे? 90. हे सांगायची काही गरज नाहीये तुम्हाला, 90 माहितीच आहे. ओके, ठीक आहे, समजून घ्या. प्रत्येक ठिकाणी किती आहे? 90 अंश. त्यानंतर आहे आपण दुसऱ्या दिशा काढून घेऊ. ह्या सुद्धा एकमेकाला काय आहेत? 90 मध्ये आहेत. ओके, ही माहिती आहे तुम्हाला. ही कोणती आहे? ईशान्य. ईशान्येला एक्झॅक्ट अपोजिट नैऋत्य. इकडं कोणती आहे? आग्नेय. आणि त्याला एक्झॅक्ट अपोजिट वायव्य. ओके, ठीक. आता ह्या ज्या दिशा आहेत ह्या सुद्धा एकमेकाला 90 आहेत. कोणती? ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. कळलं? ठीक आहे. आता तुम्ही जर हे पाहत असाल, तुम्हाला माहिती इथून इथं 90 जातो, परत 180, 270, 360. ओके, हे मेजरमेंट आहे. तसंच इकडनं सुद्धा काय? 90, 180, 270, 360. ओके, वर्तुळाचं पूर्ण माप या पद्धतीने. तर आता जैन नैऋत्येकडे पाहते. कुठं पाहते ती? नैऋत्येकडे. म्हणजे तिची ही दिशा आहे. पाण्याची दिशा कोणती आता?
ती नैऋत्येकडे पाहते पाहते ती तिच्या डावीकडे, आता ती जर नैऋत्येकडे पाहते तर वरची बाजू तिची उजवी आली आणि खालची बाजू तिची डावी बाजू आली. डावीकडे ती 100 ती तिच्या डावीकडे 135 अंशातून व नंतर त्याच दिशेने 45 अंशातून वळाली. जर 135 आणि टोटल परत आली 45, 135 आणि 45 180, म्हणजे ती तिच्या डाव्या बाजूला किती वळाली? इथं आली 90, वाईट आहे ना पा, आणि इथून आली परत 90 म्हणजे 180, म्हणजे आता ती कुठं पाहतीये? ईशान्येकडे पाहते. ओके ठीक आहे. नंतर ती घड्याळी दिशेने 270 वळाली. आता घड्याळी दिशा म्हणजे परत काटा असा असा फिरतो, बरोबर आहे. आता ती घड्याळी दिशेने चालू झाली, किती? 270. पहा, इथून ती आली 90 इथं, इथून आली ती परत 90 इथं, आणि परत आली 90 म्हणजे 270. ओके, आता ती इथे येऊन थांबली, घड्याळी दिशेने वळाली. आता ती कोणत्या दिशेकडे पाहते? आता ती कोणत्या दिशेकडे पाहिजे? वायव्य. संपलं, पर्याय क्रमांक 1. आता ही कोणती? वायव्य. हे फक्त कळलं पाहिजे तुम्हाला का कोणत्या बाजूंमध्ये किती अंशाचा कोन आहे. ओके, तर या ठिकाणी तुमचा हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. दिशा ज्ञान म्हणजे डायरेक्शन सेन्स हा टॉपिक आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. अतिशय सोपा आहे. यातले काही प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले नाहीयेत कारण लेक्चर मोठं व्हायला नको. जर आपण टोटल पाहिले तर जवळजवळ किती क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत? 19 क्वेश्चन आहेत. जर सगळेच्या सगळे जर आपण सॉल्व्ह करायला गेलो तर मग मात्र लेक्चर फार मोठं होईल. तर तुम्हाला कमीत कमी वेळेत सगळ्या प्रकारची गणितं सॉल्व्ह करता यावीत याच्यासाठी आपण थोडंसं लेक्चर उरकतं घेतलेलं आहे. पण जे प्रश्न आपण स्किप केले आहेत ते सोडवायचे आहेत, त्याची सगळी उत्तरं तुम्हाला ग्रुपवर भेटणार आहेत. ओके ठीक आहे, तर असाच अभ्यास चालू ठेवा, सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, सगळ्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि आपली जागा फिक्स करा. ओके ठीक आहे, उद्या भेटू पुन्हा असाच एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय बाय, ऑल द बेस्ट, चांगला अभ्यास करा.